नमस्कार सगळ्यांना, ओम साईराम. तर आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला बिनाअस्तरचे कटोरी ब्लाऊजची शिलाई कशी करायची ते सांगणार आहे. तर बघा, बऱ्याच मैत्रिणींचा कटोरी ब्लाऊजचा समोरील गळा हा गोलाकार येत नाही किंवा बिनाअस्तरचा जर ब्लाऊज असेल तर त्यांना बाहीमध्ये आपल्याला हात शिलाई करण्यासाठी किती मार्जिन ॲड करावं लागतं ते समजत नाही. तसेच काखेतील शिलाई एकदम परफेक्ट येण्यासाठी इथे मी खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला इथे सांगितलेल्या आहेत. आणि पाठीमागील गळा जर आपला छोटा असेल, 6 किंवा 7 इंचाचा असेल, तर पाठीमागील आपला कमरेचा टक्स हा किती इंचाचा घ्यायचा आहे याची पूर्ण डिटेल मी ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि तुमच्या इतर मैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्या बिगनर्स असतील तर त्यांनाही याचा खूप फायदा होईल. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बघा, सुरुवातीला आपल्याला वाहीची स्टिचिंग बघायची आहे. तर बघा, इथं बिनाअस्तरचं ब्लाऊज आहे, त्याच्यामुळे मी इथे आपल्याला हात शिलाई करण्यासाठी 1 इंच इथं मार्जिन एक्स्ट्रा घेतलेलं आहे. तिथं चॉकच्या मी 2 लाईन ओढून घेतलेल्या आहेत. तर बघा, आता आपल्याला हात शिलाई करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला बाही एकदम चेकिंग करून घ्यायची आहे की दोन्ही साईड एकच्या साईडच्या होणार नाहीत, याची काळजी घ्यायची आहे. तर बघा, सुरुवातीला आपल्याला टेपच्या 1 लाईन इतकं आपल्याला इथं फोल्ड करायचं आहे आणि इथं टिप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने. तर बघू शकता, हे असं करून घ्यायचे आहे. त्याचबरोबर दुसऱ्याही आपल्याला स्लीव्जला हे करून घ्यायचे आहे. याच्याने तुमची शिलाईही फास्ट होणार आहे आणि तुम्ही एकाच साईडच्या दोन्ही स्लीव्ज होणार नाहीत. त्याच्यामुळे आपल्याला स्लीव्ज स्टिचिंग करत असताना दोन्ही आपल्याला बरोबरच स्लीव्ज हा स्टिचिंग करायचे आहेत. तर बघा, छोटे छोटे आपले टिप मारून झालेले आहेत. त्याच्यानंतर आपण जेवढे मार्जिन घेतलेले आहे तेवढे इथं फोल्ड करून इथं आपल्याला टिप देऊन घ्यायची आहे. ही तर बघा, इथे तुम्ही लक्षपूर्वक आहे का, आपल्याला ही टिप जी द्यायची आहे ती आपल्याला 5 नंबरची इथं टिप द्यायची आहे, कारण 5 नंबरची टिप ही मोठी असते. त्याच्यानंतर आपल्याला हातशिलाई केल्यानंतर ही टिप आपल्याला काढून टाकायची आहे, त्याच्यामुळे आपण इथं मोठी टिप देऊन घ्यायची आहे. कधीही तुम्ही हातशिलाईचे जर ब्लाऊज रेडी करत असाल तर मोठी टिप द्यायची आहे. जेव्हा आपण हातशिलाई करू तेव्हा त्याच्यानंतर आपल्याला ही टिप उसवण्यासाठी सोपी जाणार आहे. त्याच्यामुळे बघा, दोन्ही मी स्लीव्जला इथं टिप्पा मारून झालेले आहेत. त्याच्यानंतरचं बघा, एकदम फिनिशिंगमध्ये इथं आपलं रेडी झालेले आहे दोन्ही स्लीव्ज. तर बघा, त्याच्यानंतर आपल्याला कटोरी पॉईंट इथं जोडून घ्यायचा आहे. कटोरी पार्ट आणि काकीतील पार्ट अर्थात आपल्याला जोडून घ्यायचा आहे. तर बघा, आपल्याला एकदम परफेक्ट कटोरीचा टक्स येण्यासाठी सर्वात आधी आपल्याला कटोरी फोल्ड करून घ्यायची आहे आणि टक्सचा उंची आपल्याला इथं 2.5 इंच ठेवून दोन्ही साईडला 1.5 इंच म्हणजे 3 इंचाचा इथं आपल्याला टक्स टाकून घ्यायचा आहे. तुम्ही कोणत्याही साईडची कटोरी फिटिंग करत असाल तर अशाच पद्धतीने तुम्हाला इथे टक्स टाकून घेऊन हे फोल्ड करून घ्यायचं आहे. तर बघा, सुरुवातीला आपल्याला अशी क्रॉस लाईन देऊन घ्यायची आहे. त्याच्यानंतरच्या स्टेपला आपल्याला इथं थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण हे जे कटोरी आपले क्रॉसपट्टी जोडतात तेव्हा हे त्याच्यामध्ये येणार नाही. याच्यामुळे इथं आपल्याला इथं फोल्ड करून घ्यायचं आहे. एकदम परफेक्ट इथं आपली कटोरी रेडी झालेली आहे. तर बघा, आता आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायची आहे. तर बघा, कधीही कटोरी पार्ट आपल्याला जॉईन करत असताना आपल्याला वरच्या साईड करूनच जॉईन करायचा आहे. त्याच्यामुळे आपला समोरील गळ्याचा आकार हा एकदम परफेक्ट येतो. आणि जर आपली एक्स्ट्रा कटोरी झाली असेल तर ती खालच्या साईडला आपल्याला कट करून घ्यायची आहे. इथं बघा, एकदम प्रॉपर इथं आपली कटोरी बसलेली आहे. जर तुमची कटिंग ही एकदम प्रॉपर असेल तर तुमची शिलाई ही एकदम प्रॉपर येते. तर बघा, याचा कटिंगचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे, त्याची लिंक या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ते पूर्ण चेक करू शकता. जर बघा, तुम्हाला थोडंसं कमी जास्त जर वाटत असेल तर तिथे तुम्ही थोडंसं अगदी इथे कट करून घ्यायचं आहे. तर बघा, आता याला आपल्याला क्रॉसपट्टी कशी अटॅच करायची ते तुम्हाला इथं सांगते. तर बघा, मी अस्तरची एक क्रॉसपट्टी घेतलेली आहे. तर जे मेन फॅब्रिक आहे ते वरच्या साईडला ठेवलेले आहे. ब्लाऊज पीसचं अस्तरचं हे खालच्या साईडला ठेवून दिलेले आहे. आणि आपल्याला टिपच्या 1 ते 2 लाईन इथं शिलाई मारून घ्यायची आहे. इथं आपल्याला डबल टिप देऊन प्रत्येक क्रॉसपट्टी जॉईन करताना डबल टिप ही देऊन घ्यायची असते. तर बघा, त्याच्यानंतर आपल्याला ही मध्यभागी फोल्ड करून आपल्याला अशा पद्धतीने इथं टिप लावून घ्यायची आहे. तर बघा, अशा पद्धतीने जर तुम्ही क्रॉसपट्टी जॉईन केली तर तुमची फिनिशिंग ही एकदम परफेक्ट येणार आहे. आणि आपण क्रॉसपट्टी कशी जॉईन केली हे अजिबात कोणालासुद्धा ओळखू येणार नाही. तर बघा, इथं मी तुम्हाला दाखवते. आता ही क्रॉसपट्टी आपली पूर्ण तर पलटी करून घ्यायची आहे. आतमधल्या साईडलाही आपली याची शिलाई दिसणार नाही.
त्याच्यानंतरचं बघा एक साईडची क्रॉसपट्टी आपण जॉईन करून घेतलेली आहे कटोरी, आणि ती सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची आपल्याला इथं जॉईन करून घ्यायची आहे. तर बघा आता आपल्याला इथे हुकपट्टी आणि बटनपट्टी लावायची आहे. तर हे बटनचे ब्लाऊज आहे, हुकचे ब्लाऊज नाही, बटन आणि काजीचे ब्लाऊज आहे. तर बघा आपल्याला ज्या पद्धतीने आपण हुकपट्टी आतमधल्या साईडला लावत असतो त्याच्या विरुद्ध पद्धतीने आपल्याला इथे बटनपट्टी ही वरच्या साईडला लावायची आहे. जी आपण हुकपट्टी आहे म्हणजेच जिथं आपल्याला बटन अटॅच करायचे आहेत, आई हुकपट्टी म्हणतात त्याला, ते आपल्याला खालच्या साईडने लावायचे असते. तर बघा इथं हुकपट्टी मी बटनपट्टी ही 1.5 इंचाची घेतली आहे आणि जी काजपट्टी आहे ती मी 3 इंचाची घेतली आहे. तर बघा सुरुवातीला आपल्याला आतमधल्या साईडला हे अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून वरच्या साईडला हे पलटी करून घ्यायचे आहे. तर बघा खालच्या साईडला इथे फोल्ड करून घेऊन इथं आपल्याला दब शिलाई देऊन घ्यायची आहे. तर बघा हे वरच्या साईडला अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून एक दाब शिलाई द्यायची आहे फिनिशिंगसाठी. त्याच्यानंतर आपल्याला वरून ह्याच्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. तर बघा हे तर बटन आपले लागणार आहेत त्याच्यामुळे हे वरच्या साईडला आलेले आहे. त्याच्यानंतरचं बघा आपल्याला इथं आपल्याला बटन अटकवण्यासाठी इथं काजा बनवायच्या आहेत. तर ती आपल्याला आतमधल्या साईडला पट्टी असते 3 इंचाची घेतली आहे. तर ती बघा मी वरच्या साईडला लावलेली आहे आणि ती आता आपल्याला आतमधल्या साईडला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे. तर बघा इथे फिनिशिंग येण्यासाठी सुरुवातीला मी इथे एक दाब शिलाई देऊन घेतली आहे. त्याच्यानंतर आतमधल्या साईडला आपली जेवढी आपण पट्टी घेतली आहे त्याच्या मापानेच आपल्याला इथं शिलाई देऊन घ्यायची आहे. तर बघा इथे दोन्ही आपल्या पट्ट्या लावून झालेल्या आहेत. त्याच्यानंतर एकदा आपल्याला एकदम चेक करायचं आहे की जे कमी जास्त जर कपडा झालेला असेल वरती खालती तर तो कट करून गळ्याचा एकदम प्रॉपर आता इथं आपल्याला इथं शेप देऊन घ्यायचा आहे. तर बघा त्याच्यानंतर पाठीमागील आपल्याला टक्स टाकायचा आहे. तर बघा गळ्याची उंची ही आपली 7 इंचाची आहे. तर पाठीमागील टक्स हा मी 4 इंचाचा घेतलेला आहे. अशा पद्धतीने 4 इंचा टक्स घेऊन दुसऱ्या साईडकडील ही आपल्याला छापून घ्यायचं आहे. तर बघा इथं टक्स टाकून कमरपट्टी इथं टाकून घेतलेली आहे. तर मेन बघा आता आपल्याला इथे शोल्डर जॉईन करायचे आहे. तर बघा आपण जेवढे शिलाई मार्जिन घेतले होते तेवढे दोन्ही साईडला अर्धा इंच चॉकने वळून इथं मी शोल्डर जॉईन करून घेणार आहे. तर बघा इथं डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. कधीही तुम्ही शोल्डर जॉईन करत असाल तर डबल शिलाई ही देऊन घ्यायचीच आहे. त्याच्यानंतर बघा बऱ्याच आपल्या बिगनर्स ज्या ताई असतील त्यांना गोट टाकता येत नाही. तर बघा इथं आपल्याला कधीही गोट टाकत असताना अशी क्रॉसपट्टी इथं रेडी करून घ्यायची आहे 1-1 इंचाची. तर बघा ही पट्टी ही 1 इंचाचीच आहे. तर अशा पद्धतीने मी इथं 2 क्रॉसपट्ट्या तयार करून घेतलेल्या आहे आणि याला जॉईन करून घेतलेले आहे. तर बघा सुरुवातीला गळ्यापाशी आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला अगदी हळूवारपणे, जास्त खेचायची नाही. जिथे आपली शोल्डर पट्टी आलेली आहे तिथे थोडंसं खेचून घ्यायचे आहे, त्याने आपले शोल्डरही उतरणार नाहीत. तर बघा अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला इथं राऊंडमध्ये पट्टी इथं लावून घ्यायची आहे. तर बघा आपले इथे शोल्डर आलेले आहे तिथं आपल्याला थोडंसं अगदी खेचून घ्यायचं आहे. जर तुम्ही क्रॉसपट्टी घेतली तरच तुमच्या गळ्याची फिनिशिंग ही गोलाकार पद्धतीने येणार आहे. तर बघा लास्टला आपल्याला फोल्ड करून इथे छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत, जेणेकरून आपण ही आता पलटी कराल त्यामुळे एकदम प्रॉपर अशी फिनिशिंगमध्ये इथे पलटी होणार आहे. तर बघा इथे एकदम झूम करून दाखवते मी तुम्हाला. आतमधल्या साईडला एकदम थोडंसं फोल्ड करून आपल्याला वरून इथे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. एकदम फिनिशिंगमध्ये आणि एकदम प्रॉपर इथं आपली इथं पायपिंग रेडी झालेली आहे. कधीही तुम्ही बिना अस्तरचं जर ब्लाऊज शिवत असाल तर अशाच पद्धतीने आपल्याला पायपिंग अटॅच करायची आहे. याच्याने आपली पायपिंग ही अगदी व्यवस्थित किंवा गळापट्टी आपली अगदी व्यवस्थित येणार आहे आणि फिनिशिंग ही अगदी प्रॉपर अशी आपली इथं दिसणार आहे. तर बघा अशा पद्धतीने पूर्ण इथं राऊंडमध्ये मी गळापट्टी इथं फिटिंग करून घेतलेली आहे. तर बघा जिथं आपलं शोल्डर आलेलं आहे तिथं आपल्याला थोडंसं अगदी खेचून वाढायचं आहे. तर बघा इथं एकदम लास्टला इथं आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. तर बघा इथं बघू शकता एकदम फिनिशिंगमध्ये आपली इथं गोट रेडी झालेला आहे. तर बघा आता आपल्याला याला स्लीव्ज जोडायचे आहे. तर बघा काखेमधली आपली शिलाई एकदम सरळ येण्यासाठी आपल्याला अगदी व्यवस्थितपणे इथं चेक करायचं आहे की आपली उंची इथं कमी जास्त होता कामा नये. तसेच समोरील आणि पाठीमागील मुंडाही आपल्याला चेक करून घ्यायचा आहे. आणि
जेव्हा आपण बाही जोडत असतो तेव्हा आपल्या शोल्डरची पट्टी आपण जिथे अटॅच केलेली आहे ती पाठीमागेतल्या साईडलाच टाकून घ्यायची आहे. तर बघा एकदा आपल्याला बाही मोजून घ्यायची आहे आणि पाठीमागेतल्या साईडला ठेवून आपल्याला इथं शिलाई देऊन घ्यायची आहे. जर तुमची डिझायनर ब्लाऊजची बाही असेल तर तुम्ही बाहीचा आधी मध्य काढून अशा पद्धतीने इथे बाही तुम्हाला इथं जॉईन करून घ्यायची आहे. तर बघा अशाच पद्धतीने आपल्याला दुसरीकडली ही बाही इथं जॉईन करून घ्यायची आहे आणि डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. तर बघा आता काकीमधील शिलाई एकदम परफेक्ट येण्यासाठी आपल्याला आधी सुरुवातीला ही चेकिंग करायची आहे की आपलं पूर्ण एकदम व्यवस्थित आले का नाही ते बघून घ्यायचं आहे. तर बघा इथं प्रॉपर व्यवस्थित आलेले आहे. तर याला इथं शिलाई मारून घेतलेली आहे. एक्स्ट्रा जे फॅब्रिक होतं ते मी इथं कट करून घेतलेलं आहे. तर बघा त्याच्यानंतर आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे. आतमधल्या साईडला आपल्याला इथं दाब शिलाई घ्यायची आहे. तर बघा ही फिनिशिंगची ही एकदम महत्त्वाची टिप आहे. आतमधल्या साईडला आपल्याला एकदम शिलाईची फिनिशिंग येण्यासाठी आपल्याला ही ट्रिक वापरायचीच आहे. तर बघा इथं बघू शकता पूर्ण आपली बाही झालेली आहे. त्याचप्रमाणे दुसरीकडली ही बाही जॉईन करून घेतलेली आहे. तर बघा आता आपण इथे फिटिंगचे मेजरमेंट टाकून घेतलेले आहे आणि आपल्याला इथं शिलाई देऊन घ्यायची आहे. तर बघा दोन्ही साईडला आपण इथं शिलाई देऊन घ्यायचे आहेत. तर आपण जेवढे शिलाई मार्जिन ॲड केलेले होते अगदी तेवढेच आपले इथं शिल्लक राहिलेले आहे. 1 ते 1.5 इंच शिलाई मार्जिन घेऊन ॲड करायचे आहे. तर बघा इथे एकदम परफेक्ट आपला फिनिशिंगमध्ये इथं ब्लाऊज बिना अस्तरचं रेडी झालेलं आहे. त्याचं गळाही बघू शकता एकदम परफेक्ट प्रॉपर आलेला आहे. तर बघा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या इतर मैत्रिणींनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही माझ्या या व्हिडिओचा फायदा होईल. चला तर मग व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.